नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा शिर्केंशी फोनवर बोलत म्हणतो की शिर्के, हे बघा, त्या बँगलोरच्या मीटिंगचं जे काही आहे ते जरा तुम्ही बघून घ्या. मी एका अर्जंट कामामध्ये बिझी आहे, त्यामुळे प्लीज जरा मॅनेज करा. असं म्हणून आता तो फोन ठेवतो आणि त्यानंतर अर्णवला आता पाटील येऊन आवाज देतो आणि म्हणतो की आत येऊ का म्हटलं साहेब. तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की अरे पाटील, ये ना आत, ये प्लीज कम. असं म्हणून तो त्याला आता आतमध्ये बोलवतो आणि बसायलाही सांगतो आणि म्हणतो की प्लीज हॅव अ सीट. तेव्हा तो म्हणतो की थँक्यू. आणि नंतर आता पाटील तिथे बसल्यानंतर लगेच पाटील म्हणतो की साहेब, तुम्ही जे सांगितलंत त्याबद्दल माहिती मिळाली बरं का. नमस्कार असं म्हणून तो मामाला बोलतो. त्यावेळेला आता लगेच त्याला अर्णव म्हणतो की नाही नाही, बस बस तू. आणि तो बसल्यानंतर आता म्हणतो की साहेब, तुम्ही जे काही काम केले ना ते अगदी सगळं 100% झालेलं आहे. म्हणजे तुम्ही मला जे काही सांगितलं ना ते काम अगदी व्यवस्थितपणे केलं आहे मी. पण मग मी म्हटलं की अगोदर या कामाचं काय ते बघून घेऊया, म्हणून तुमचा फोन आला तर लागलीच इथे निघून आलो आणि मग तुम्हाला जे काही ते सगळं सांगायचं आहे मला. त्यावेळेला तो म्हणतो पण साहेब, म्हणजे मामाकडे बघत तो जरासा बाचकत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की नको, डोंट वरी, काळजी करू नकोस, त्या मामाला सगळं माहिती आहे. अरे मामा आहे तो माझा. असं म्हटल्यावर लगेच पाटील म्हणतो की बरं ठीक आहे साहेब, तुम्ही ज्या टेम्पोबद्दल मला हुडकायला सांगितलं होतं ना, त्या टेम्पोबद्दल सगळी माहिती काढली. तो टेम्पो कोणाच्या नावावर आहे, तो टेम्पोचा मालक आणि त्या दिवशी जो ड्रायव्हिंग करणारा माणूस होता, ते सगळे सगळे आपल्या हाती लागलेले आहेत. परंतु जी गाडी तिथे सिग्नलला 2 सिग्नलला पाठलाग करत होती, त्या गाडीबद्दल आपल्याला संशय होता. परंतु ती गाडी ही योगायोगाने तिकडे चालली होती आणि योगायोगाने त्या 2 सिग्नलच्या मध्ये आपल्या त्या गाडीच्या टेम्पोच्या मध्ये होती. त्यामुळे त्यात काहीच प्रश्न नाही. त्याचबरोबर आता मी त्या एरियामध्ये जे कोणी अशा प्रकारची सुपारी देऊन काम करून घेतं ना, अशा माणसांची लिस्ट मागवली आहे आणि माझी पोरं लावली तिथं कामाला, हुडकायला सगळं. आणि लवकरच ती माहिती पण मी तुम्हाला देतो. तेव्हा हे ऐकल्यावरती अर्णव म्हणतो की गुड पाटील, हे घे. असं म्हणून तो त्याला पैसे देतो. त्याच वेळेला मग आता पाटील म्हणतो की साहेब, हे पैसे अहो हे लय आहेत की. मग अर्णव सांगतो की अरे आणखी एक काम आहे तुझ्याकडे, त्याचा ॲडव्हान्स मी दिला आहे. तेव्हा मग पाटील म्हणतो की बरं, असं का, ठीक आहे चालेल, पण काय काम आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ पाटील, तुझ्या फोनवर मी एक फोटो पाठवला आहे, तो जरा चेक कर. आता तो फोटो पाटील बघतो आणि तो फोटो बघितल्यानंतर त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की साहेब, अर्णव आता त्याला पुढच्या कामाबद्दल सांगणारच असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आणि राकेश दोघंजणही ऑफिसमध्ये बसलेलेच असतात. तेव्हा मग आता राकेश म्हणत असतो की अहो ईश्वरीजी, काय झालं, तुम्ही कशाला काळजी करताय. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही राकेशजी, मला कळत नाही आहे, तो इस्टेट एजंट आत्ता येतो म्हणून निघून गेला आहे, परंतु कुठे गेला आहे ना खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा मग राकेश म्हणतो की अहो ईश्वरीजी, हो आपण थांबूया, येईल तो थोडा वेळ, आपण त्याची हवं तर वाट बघूया, तुम्ही कशाला काळजी करताय आणि आपण तोपर्यंत इथे मस्तपैकी गप्पा मारूया ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की गप्पा. तेव्हा मग आता तो म्हणतो की काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते की तसं नाही हो, आपलं काम मार्गी लागलं असतं ना तर जरा चांगलं झालं असतं ना, म्हणूनच. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की तुम्ही जरा त्यांना फोन करून बघता का, किंवा ते आहेत का बघता का. तेव्हा मग आता ईश्वरी ही तिथेच बसलेली असते आणि राकेश दरवाजावर येतो आणि तिथे दरवाजात जोरजोरात वाजवायला लागतो आणि म्हणतो की अहो ईश्वरीजी, हे काय झालं आहे, हा दरवाजा ना कोणीतरी बाहेरून लावून घेतला आहे वाटतं. आता असं म्हटल्यावर ईश्वरी घाबरते आणि म्हणते की हे कसं झालं, हा दरवाजा कोणीतरी बाहेरून कसा लावला आहे, भैया प्लीज दरवाजा उघडा भैया. असं म्हणून ती आता जोरजोरात दरवाजा वाजवते आणि आता राकेश खूपच खुश होतो आणि म्हणतो की आता फायनली ईश्वरी ही माझी होणार आहे. आणि इतके प्रयत्न केले मी तिच्यासाठी, परंतु काहीही होऊ शकलं नाही. परंतु आता नाही, आता या माझ्या इंदोरी जिलेबीला मी माझी बनवल्याशिवाय राहणारच नाही. असं आता मनातल्या मनातच राकेश विचार करत असतो. ईश्वरी ही जोरजोरात हात वाजवत असते. राकेश म्हणतो की अहो ईश्वरीजी थांबा, प्लीज जरा शांत व्हा. त्याच वेळेला आता ईश्वरीला तो हात लावायला जाणारच असतो आणि तिच्या खांद्यावर तो हात ठेवायला जाणार आणि ईश्वरी ही जोरजोरात ओरडत असते आणि तो हात ठेवतात तेवढ्यातच ईश्वरी पटकन मागे वळून बघते आणि मागे वळल्याबरोबर इथे पटकन तो हात मागे बाजूला काढून घेतो. ईश्वरी म्हणते की हे बघा ना राकेशजी, अहो काय झालं आहे, हा दरवाजा कसा काय बंद झाला, मला हेच कळत नाही आहे.
आपण तर इथेच बसलो होतो ना. मग तुम्ही एक काम करा ना, तो आपला जो इस्टेट एजंट आहे ना, त्याला प्लीज जरा फोन करा ना आणि सांगा ना, की कोणीतरी बाहेरून कडी लावली आहे म्हणून. प्लीज फोन करा. तेव्हा राकेश म्हणतो, की "हो, हो ईश्वरीजी, तुम्ही काळजी करू नका. मी करतो ना फोन. तुम्ही नका घाबरू." असं म्हणून तो तिला शांत करत असतो. ईश्वरी म्हणते, की "नाही, खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. आता दरवाजा हा बाहेरून बंद करून टाकलेला असतो. त्यामुळे आता ईश्वरीला काहीच कळत नसतं, की काय करायचं आणि काय नाही. ती फक्त जोरजोरात दरवाजा वाजवत असते आणि राकेश मात्र या सगळ्याची छानपैकी मजाच घेत असतो. आता तो मनातल्या मनातच म्हणतो, की या ईश्वरीला किती घाई लागली ना इथून निघण्याची आणि इथून दूर जाण्याची. तेव्हा मग तो म्हणतो, की "हे बघा ईश्वरी, तुम्ही एक काम करा. जरा तुम्ही इथे या बघू. किती घाबरताय? अहो आणि किती दरवाजा वाजवताय? नका काळजी करू. तुम्ही इथे बसा." तेव्हा मग ती म्हणते, की "नाही अहो, राकेशजी आपण इथे कसं बसणार आहोत?" आणि परत ती दरवाजा वाजवायला लागते. राकेश म्हणतो, की "अहो, ईश्वरीजी हे बघा नका काळजी करू, थांबा." आणि तो आता पटकन जाऊन तिच्या हातावर हात ठेवतो. आता ईश्वरी हे सगळं बघितल्यावर घाबरते, कारण हे सगळं राकेश काय करतोय याची त्याला धक्काच बसतो. आता राकेश अगदी ईश्वरीच्या मागून तिच्या जवळ असतो आणि तिला म्हणतो, की "ईश्वरीजी, अहो काय करताय? थांबा जरा, हा दरवाजा वाजवू नका." ईश्वरीला धक्काच बसतो, की राकेशचं नेमकं चाललंय तरी काय? आता तो तिचा हात तिथून बाजूला करतो आणि म्हणतो, की "अहो ईश्वरीजी, तुम्ही किती दरवाजा वाजवताय. दरवाजा वाजून तुमचा हात दुखेल ना." तेव्हा मग ती म्हणते, की "मग आणखी मी काय करू? मला कळत नाही आहे. मला फक्त इथून बाहेर सुटायचं आहे, बाकी काही नाही. त्यामुळे प्लीज जरा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही त्यांना कॉल लावून बघा ना." तेव्हा मग राकेश म्हणतो, की "हो, मी लावतो फोन. तुम्ही आधी शांत व्हा बघू. इतके अजिबात घाबरू नका." तेव्हा मग तो म्हणतो, की "मला सांगा, की तुम्हाला इथे माझी भीती वाटते का? म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "हे बघा राकेशजी, प्लीज तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका. कसं आहे ना, मला ना इथे खूप भीती वाटते आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, की प्लीज इथून बाहेर पडूया आपण. प्लीज दरवाजा उघडा प्लीज." असं म्हणून आता पुन्हा एकदा ती दरवाजा वाजवायला लागते. त्यानंतर तो विचार करतो, की माझी इंदोरी जिलेबी किती घाई लागली आहे ना तिला इथून लांब जाण्याची, म्हणजे जराही जवळ येऊ देत नाही. परंतु आता आता मात्र तिला माझे होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आज माझी इंदोरी जिलेबी खऱ्या अर्थाने माझी होणारच आहे आणि तिने कितीही नकार दिला तरीही तिला माझी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. असं तो मनातल्या मनात म्हणतच आता खुश होत असतो आणि ईश्वरीला म्हणतो, की "हे बघा ईश्वरीजी, जरा तुम्ही इथे प्लीज बसा. मी त्या माणसाचं बघतो, पण असं घाबरून काय होणार आहे?" ती म्हणते, की "मी नमूला कॉल?" परंतु विचार करते, की नको, नको. घरी फोन लावला तर उगाच सगळेजण टेन्शन घेत बसतील. त्यापेक्षा मी इथेच जरा वेळ थांबते. आणि नंतर राकेश हा तिच्यासाठी चहाचा कप तयार करतो आणि तो चहा घेऊन नंतर आपल्याकडे जो औषध असतं, जे तो खिशातून काढतो आणि त्या चहामध्ये मिक्स करतो आणि ईश्वरीला पूर्णपणे बेशुद्ध करण्यासाठी त्याने ते औषध आता तयार करून ते चहामध्ये टाकलेलं असतं. आणि आता तो म्हणतो, की "आता एकदा की या माझ्या इंदोरी जिलेबीने हा चहा घेतला, की माझं सगळंच काम संपलं म्हणून समजायचं." आता त्यावर तो येतो आणि तिथे टेबलवर तिच्यासमोर चहा ठेवतो आणि म्हणतो, की "हे घ्या, ईश्वरीजी चहा प्या." तेव्हा मग ईश्वरी तो चहाचा कप बघते आणि म्हणते, की "काय बोलताय तुम्ही राकेशजी? चहा प्यायचा आहे म्हणजे इतक्या टेन्शनमध्ये?" तेव्हा तो म्हणतो, की "हे बघा ईश्वरीजी, तुम्ही शांत व्हा आणि तसंही आता कोणीही दरवाजा उघडायला मागत नाही आहे. त्यापेक्षा मग तुम्ही एकच काम करा ना, हा चहा पिया." आणि असं म्हणतात, की बंद खोलीमध्ये मनसोक्त गप्पा मारल्या, की आपलं मन अगदी मोकळं होऊन जातं. त्यामुळे आपण छान अशा गप्पा मारूया आणि सगळं काही व्यवस्थित होईल, असं तो तिला सांगत असतो. ईश्वरीला मात्र कळतच नाही, की नेमकं ह्याचं काय चालू आहे. तो तिला म्हणतो, की "हे घ्या तुम्ही चहा प्या आणि जरा शांत व्हा." परंतु ईश्वरी चहा पीत नाही. नंतर अंजली ही छानपैकी तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिची आणि राजेशच्या ज्या फ्रेम असतात त्या बघत असते आणि त्यांचे जुने फोटो आणि त्या आठवणी तिला आठवण्याचा ती प्रयत्न करत असते आणि तिला खूप आनंद होत असतो. तेवढ्यातच तिथून आता आजी येते आणि म्हणते, की "अंजली, अगं काय करतेस तू? म्हणजे तुमच्या दोघांचे फोटो बघतेस वाटतं. अरे वाह! किती छान आहेत हे फोटो." "नाही, आणि आता या फोटोमध्ये, या फ्रेममध्ये तिसरा पाहुणा येणार आहे बरं का. आणि एकदा की हा तिसरा पाहुणा आला, की तुमचं फॅमिली कंप्लीट झाली असं समजायचं." तेव्हा ती हसायला लागते आणि म्हणते, की "हो का आजी?" तेव्हा आता आजी म्हणते, की "हे बघ, हे चाटण आहे आयुर्वेदिक, हे तुला खायचं आहे." तेव्हा मग आता लगेच ती म्हणते, की "आजी, म्हणजे आता तू हे सगळं करायला सुरुवात करायला लागलीस की काय लगेच? तुला समजल्या समजल्या?" तेव्हा मग ती म्हणते, की "हो, मी करणारच आहे सगळं आणि बाळाच्या आणि तुझ्या दृष्टीने जे काही आहे ते व्यवस्थित करावंच लागेल मला. आणि माझ्या नातीचं बाळंतपण मी असताना असं कसं होऊन देईन? माझ्या नातीचं बाळंतपण अगदी व्यवस्थितच झालं पाहिजे आणि त्यासाठी मी आता पूर्णपणे झटणार आहे. माझा सगळा वेळ आता इकडे देणार आहे मी." तेव्हा आता
लगेच ती म्हणते की तू बाकी कशाचं म्हणून कशाचं टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात ठेव, तू फक्त तुझी तब्येत सांभाळायची आहे आणि चिंटूच्या लग्नामध्येही तू अजिबात दगदग करायची नाही आहेस, कळलं? म्हणजे स्वतःच्या जेवणाच्या वेळा अजिबात दगदग करायची नाही आहे, स्वतः पुरेशी विश्रांती घ्यायची आहे, हे सगळं ती सांगते. त्यावेळेला आता लगेच आजीला अंजली म्हणते की परंतु चिंटूच्या लग्नाचं अगं एकदा तू त्याच्याशी बोलून घे ना. तू चिंटू इतक्या लग्नाची घाई का करतीयेस? अगं तसंही तो लग्नाला तयार नाही आहे ना, मग कशाला? तेव्हा मग आजी म्हणते की हे बघ, मला कळतंय की तो लग्नाला तयार नाही आहे, परंतु कितीही काही झालं तरीही मला या लग्नाचं बघितलंच पाहिजे ना. मला शांत बसून चालणार नाही. लावण्यासारखी दुसरी मुलगी नाही सापडणार. त्यावर आता लगेच अंजली म्हणते की अगं पण आजी, चिंटूला ती आवडत नाही आहे तर त्याचं काय करायचं? अगं त्याला ती अजिबातच पसंत नाही आहे. तेव्हा मग आजी म्हणते की ते सगळं होईल हळूहळू, त्याची चिंता तू नको करूस. तेव्हा अंजली म्हणते की अगं आपण त्यांच्या मनाच्या विरोधात जाऊन कसं करणार आहोत पण? आणि तुला माहिती आहे का की आपल्या अर्णवला ईश्वरी आवडतेच. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, आवडणं आणि संसार करणं ह्या फार वेगळ्या गोष्टी आहेत. शिवाय अंजली, ही एक गोष्ट लक्षात ठेव की लावण्याशी त्याची पत्रिका अगदी योग्य रीतीने जुळते आणि ईश्वरीचं तसं बघायला गेलीस तर कुठल्याही प्रकारे तिची त्याची पत्रिका जुळतच नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते की आजी, ते सगळं सोडून दे, तू विचार कर ना. आणि तूही बघतेसच ना दोघींना, ईश्वरी चांगली आहे की लावण्या? ईश्वरी खूप चांगली आहे हे तुला माहिती आहे ना गं? तेव्हा ती म्हणते की हो, मला माहिती आहे की ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि ती उत्तम आहे लावण्यापेक्षा. परंतु एक गोष्ट नक्की की तिची पत्रिका आपल्या अर्णवबरोबर जुळलेली नाही आहे. त्यामुळे काही झालं तरीही आपण तिच्याबरोबर अर्णवच्या लग्नाचा विचारच करू शकत नाही. तेव्हा मग आता लगेच ती म्हणायला लागते, आजी अगं पण तू विचार कर ना चिंटूच्या मनाचा, त्याला काय वाटेल? तेव्हा ती म्हणते की मी सात्विकाच्या मनाचा पण विचार केलाच होता ना, परंतु बघितलंस ना काय झालं ते. सगळं घडलं ते तुझ्या डोळ्यासमोर घडलंय ना. मग आता आणखी कुठल्या गोष्टी तुला सांगायला हव्यात? त्यासाठी एकच गोष्ट मला कळते, ती म्हणजे आता मला व्यवस्थितपणे या चिंटूकडे लक्ष द्यायचं आहे. आणि तसंही ती ईश्वरी आता जाणारच आहे ना इंदोरला, मग संपलंच तर. तेव्हा आता अंजली म्हणते की नाही अगं, ती स्वतःचं ना क्लाउड किचन सुरू करणार आहे. आता हे ऐकल्यावरती आजी म्हणते की काय, क्लाउड किचन? आणि मनातच विचार करते की म्हणजे ही ईश्वरी मला खोटं बोलली की इंदोरला जाणार आहे म्हणून. ती गप्पच बसते. अंजली विचारते की काय झालं आहे? त्यावर आता आजी म्हणते की तू आता त्या सगळ्या गोष्टीचा विचार नको करूस, तू आता फक्त स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे, कळलं? चिंटूच्या लग्नाचं काय ते मी बघून घेईन. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आता तुला स्वतःची तब्येत सांभाळायची आणि हो, आता उठसूट कॉफी पीत बसायचं नाही आहे, कळलं? आता तुला फक्त बदामाचं दूध प्यायचं आहे. चल मी येते, असं म्हणून आता आजी तिथून निघून जाते आणि अंजली ही आता ईश्वरी आणि अर्णवच्या बाबतीतच विचार करत राहते. इकडे राकेश हा ईश्वरीला म्हणतो की ईश्वरीजी, तुम्ही अगोदर शांत व्हा बघू आणि हा चहा घ्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय बोलताय तुम्ही राकेशजी, इथे असं सगळं चाललंय आणि चहा पिण्याचं कसं माझ्या मनात येऊ शकतं? नको, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही प्लीज जरा त्या माणसाला फोन लावा ना, तो कुठे आहे ते प्लीज जरा बघा ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो ईश्वरीजी, अहो मी त्याला फोनच ट्राय करतोय, परंतु तो माझा फोनच उचलत नाही आहे. तेवढ्यातच आता ईश्वरीच्या समोर तो चहाचा कप घेऊन उभा असतो आणि म्हणतो की हा घ्या, तुम्ही आधी हा चहा पिऊन घ्या, तुम्हाला जरा शांत वाटेल. तेव्हा ईश्वरी मागे वळते आणि तिच्या हाताचा धक्का त्या कपाला लागतो आणि तेवढ्यातच आता तो चहाचा कप खाली पडतो आणि फुटतो आणि चहा देखील खाली सांडतो. आता रागानेच तिच्याकडे राकेश बघायला लागतो, कारण त्याचा पूर्ण प्लॅन हा ईश्वरीने अगदी एका झटक्यातच फ्लॉप करून टाकलेला असतो. ईश्वरी म्हणते की सॉरी सॉरी राकेशजी, अहो मला कळलंच नाही, मी पटकन मागे वळून बघितलं आणि हा चहाचा कप फुटला, आय एम व्हेरी सॉरी. आणि ती पुन्हा घाबरते. तेव्हा मग राकेश मुद्दाम नाटक करत म्हणतो की ईश्वरीजी, अहो ठीक आहे, चहाचाच कप होता, तो फुटला, काहीच हरकत नाही आहे, तुम्ही इतक्या घाबरू नका आणि तुम्ही इतक्या पॅनिक होऊ नका. तेव्हा मग तरीही ती ऐकतच नाही आणि दरवाजा जोरजोरात वाजवतच असते. तेव्हा राकेश मनातच विचार करतो की काय करू मी या इंदरी जिलेबीचं, ही ऐकायलाच तयार नाही, चहाचा कप पण फोडून टाकला हिने. परंतु आता काय करायचं काहीच कळत नाही. मनात आलं तर एका क्षणातच या इंदोरी जिलेबीला मी माझी बनवू शकतो आणि मला जे काही हवं आहे ते मी नक्कीच मिळवू शकतो. परंतु इथे जबरदस्ती मला करायची नाही आहे, कारण मी ईश्वरीचं मन जिंकण्याचं ठरवलेलं आहे आणि तिचं मन जिंकूनच तिला जिंकायचे असं मी ठरवलं आहे. असा विचार तो करत असताना इथे अजूनही ईश्वरी दरवाजा वाजवतच असते. तेवढ्यातच बाहेरून चहावाला जात असतो आणि त्याचं लक्ष त्या दरवाजाकडे जातं. ईश्वरी प्लीज दरवाजा उघडा ना, असं जोरजोरात हात आपटत असते
आणि राकेश हा ईश्वरीच्या खांद्यावर तिथे हात ठेवायला जाणारच असतो आणि तेवढ्यातच चहावाला दरवाजा उघडतो. ईश्वरी पटकन पुढे येते आणि म्हणते की थँक्यू भैया, तुम्ही दरवाजा उघडलात, तुमचे खूप खूप आभार. हात जोडून ती त्याचे आभार मानत असते. त्यावेळेला त्या चहावाला म्हणतो की अहो काय झालं, मी इथून चहा घेऊन चाललोच होतो, परंतु इथे दरवाजा वाजवण्याचा मला जोरजोरात आवाज आला आणि म्हणूनच मी हा दरवाजा येऊन उघडला. तेव्हा आता ती म्हणते की खरंच भैया, तुमचे खूप खूप धन्यवाद, आम्ही खरंच खूप घाबरलो होतो. तेव्हा मग तो म्हणतो परंतु तुम्ही इथे दरवाजात बंद कसे काय झाले? तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो ते काय झालं ना, आम्ही इथे इस्टेट एजंटकडे आलो जागा बघायला, परंतु आम्ही आतमध्ये असताना ना कुणीतरी बाहेरून कडी लावून घेतली. नाही म्हणजे ती कडी गलतीचीच लागली असेल, परंतु कडी लागल्यामुळे आम्ही आतमध्ये अडकलो गेलो आणि आमचा बीपी शूट होऊन गेला ना. तेव्हा मग आता लगेच राकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे ही कडी तू उघडली आहेस का? तेव्हा तो म्हणतो की हो. मग राकेश त्याला अगदी तुटकच थँक्यू असं म्हणतो, कारण त्याला कडी उघडल्याचा खूप राग आलेला असतो. नंतर आता ईश्वरी म्हणते की थँक्यू भैया, हां खरंच थँक्यू, आणि तुम्ही आम्हाला इथे वाचवलंत. खरं तर तो माणूस कुठे गेला आम्हाला काहीच कळलंच नाही. दाखवतो रूम असं म्हणून तिथून निघूनच गेला, काय पत्ताच नाही त्याचा, असं म्हणून ती आता वैतागलेली असते. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, बरं बरं, आणि तो तिथून चहाची किटली त्याची घेऊन निघून जातो. आणि त्याचबरोबर राकेश आता विचार करतो की झालं, माझा हा प्लॅन फ्लॉप झाला. ईश्वरी म्हणते की चला चला आपण जाऊया, आणि ती तिकडे पुढे जाते. आणि राकेश आता तो चहावाला गेल्यानंतर त्याच्याकडे मागूनच रागाने बघत असतो. आणि नंतर ईश्वरी पुन्हा येते आणि म्हणते की राकेशजी, अहो काय करताय तुम्ही, चला लवकर पटकनी, आपल्याला जायचं आहे ना, खूप उशीर देखील झालेला आहे, बाकीच्या ठिकाणी पण बघायचं आहे. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो ईश्वरीजी, तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. आता ईश्वरी पुढे जाते आणि त्यानंतर राकेश हा फोन लावतो आणि त्या माणसाला म्हणतो की काय रे? तेव्हा मग तो माणूस समोरून म्हणतो की साहेब, झालं आहे का तुमचं काम, येऊ का मी आता बाहेर उघडायला कडी? तेव्हा तो म्हणतो की नॉनसेन्स, तुला अक्कल नाही का? तू जर दरवाजा लावून गेलास तुझा आणि कडी तू लावलीस ना, मग बाहेर तुला पहारा द्यायला उभं राहता येत नाही का? कोणी दुसरं तिसरं येऊन कडी उघडेल याचा विचार तुला आला नाही का? त्या चहावाल्याने येऊन इथे कडी उघडून टाकली होती. मग आता राकेश म्हणतो की काय आता, तो 10 कप जो चहा आणलाय तो घाल तुझ्या, असं म्हणून आता बोगस कुठला मूर्ख माणूस असं म्हणून आता तिथून तो फोन ठेवून देतो आणि निघून जातो. आणि त्याला आता या सगळ्या गोष्टीचा खूपच राग आलेला असतो. त्यानंतर इथे आता आत्या आणि सुप्रिया दोघीजणही ईश्वरीची वाट बघत असतात आणि सुप्रियाला मात्र खूप काळजी लागून राहिलेली असते. नंतर सुप्रिया म्हणते की कुठे राहिली ईश्वरी अजून, आणि पत्ता नाही आहे तिचा, कुठे राहिली आहे ती काहीच कळायला मार्ग नाही आहे. तेवढ्यातच आता इथे आत्या म्हणते की अगं हो, नको चिंता करूस तू, अगं राकेशजी आहेत ना, राकेशजी सगळं काही व्यवस्थित करतील आणि ते तिच्याबरोबर असल्यावर तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की हो ते तर आहेच खरं, परंतु चिंता लागते ना, पावसा पाण्याचे दिवस आहेत. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, नको करूस काळजी तू. तेवढ्यातच आता इथे सुप्रिया ही तिच्या मनातले विचार काही शांत व्हायला तयार नसतात. ती तिकडे ईश्वरीच्या काळजीनेच असते. तेवढ्यातच समोरून नमू येते आणि नमू म्हणते की आत्या, आई, हे बघा मी काय केलेलं आहे ते. तेव्हा आता त्या दोघीही अगदी उत्सुकतेने तिच्याकडे बघतात. नमू म्हणते की हे बघा, मी आपल्या इशूसाठी काय तयार केलेलं आहे, आपल्या बिझनेस वुमनसाठी, तिच्या क्लाउड किचनसाठी तिच्यासाठी छान स्पेशल असं अप्रेन तयार केलं आहे मी. आता हे पाहिल्यानंतर लगेच सुप्रिया म्हणते की वा, अगं हे खूपच सुंदर आणि छान तयार केलं आहेस तू, खूप छान आहेस. तेव्हा मग आत्या म्हणते की हो गं, खरंच खूप सुंदर आहे, इशूला खूप आवडेल. त्यावर ती तिचं नाव दाखवते आणि म्हणते की हे बघा. मग आता सुप्रिया ते बघून खुश होते आणि म्हणते की खरंच खूपच सुंदर, खूप छान तयार केलं आहेस तू. तेव्हा मग ती म्हणते की आई, अगं हे बघ ना, याच्यावर काय लिहिलं आहे, ईश्वरी. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो गं, ते मी पाहिलंच नव्हतं. ईश्वरी, खरंच वा वा, खूप छान, आपल्या ईश्वरीसाठी खूप छान स्पेशल गिफ्ट आहे ते, असं म्हटल्यावर आता इथे सगळेजण तिचं कौतुक करत असतात आणि ईश्वरी ही घरी आलेली असते. ईश्वरी खूप घाबरलेली असते घडलेल्या प्रकारामुळे, तिला खूप चिंता लागून राहिलेली असते. आता सुप्रिया आणि आत्या दोघीजणही तिचं ते स्पेशल ॲप्रॉन बघत असतात. तेवढ्यातच नम्रता म्हणत असते की आपल्या इशूला ना हे खरंच खूप आवडेल. तेवढ्यातच ईश्वरी समोरून येते. आता नम्रता तिला म्हणते की बघ, ही बघ आलीच आपली बिझनेस वुमन, अगं इशू काय झालं, आणि हे बघ मी तुझ्यासाठी काय तयार केलेलं आहे ते, असं म्हटल्यावर आता ईश्वरी ते बघते आणि खूपच खुश होते. इथे राकेश विचार करायला लागतो की नाही, काही झालं तरीही हा विषय दाबून टाकता कामा नये, हा विषय अगदी काढलाच पाहिजे, कारण त्यांना सांगितलं पाहिजे की हे सगळं घडलं आहे ते, आम्ही दोघेही एका खोलीमध्ये बंद होतो हे त्यांच्या लक्षात आलंच पाहिजे. तेवढ्यातच आता तिथे
राकेश येतो आणि मग ईश्वरीला नम्रता विचारते की काय गं, काय झालं, तू अशी गप्प का आहेस? तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच नाही. आणि नंतर मग सुप्रिया विचारते की अगं ईश्वरी, तू अशी थकल्यासारखी का वाटतेस? तुझा चेहरा जरासा पडल्यासारखा वाटतोय. नक्की काही लपवतेस का तू? तेव्हा मग ती काही बोलायला जाणार तेवढ्यातच म्हणते की नाही गं, अगं आई काही नाही. जरा प्रवास झाला आहे ना म्हणून थकल्यासारखं झालं आहे, बाकी काही नाही. त्यावर राकेश म्हणतो की बरोबर ओळखलत आई तुम्ही अगदी. अहो काय झालं ना, आम्ही एक ठिकाणी जागा गेलेलो बघायला, परंतु तिथे ना कोणीतरी बाहेरून कडीच लावून टाकली. तेव्हा आता हे ऐकल्यावरती सगळे घाबरतात. मग त्यावर सुप्रिया म्हणते की मग आता काय झालं इशू, तुला कसं बाहेर काढलं, नक्की काय झालं? तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा, तुम्ही नका काळजी करू. ईश्वरी म्हणते की बघितलं ना राकेशजी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, घरातले उगीचच काळजी करत बसणार आणि म्हणूनच मी त्यांना काही सांगत नव्हते. तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की परंतु असं घडलंच कसं? कोणी कडी लावून घेतली होती? तेव्हा ती म्हणते की हो, मलाही काही माहिती नाही आहे. ईश्वरीची आई विचारते की तू ठीक आहेस ना? तेव्हा मग तो म्हणतो की हो ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे. आम्ही इथून दरवाजातनं बरोबर बाहेर पडलो होतो. मग त्यावर आत्या म्हणते की हे सगळं कोण करू शकतं? बरं झालं ऐन वेळेला तुम्ही तिथे होतात राकेशजी. आणि राकेशजी, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, प्लीज तुम्ही ईश्वरी बरोबरच राहत जा. तिला कुठेही एकटीला सोडू नका, नाहीतर बघितलं ना हे सगळं काय घडत बसतं ते. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो आत्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी नेहमी ईश्वरीजी सोबत राहत राहील. असं म्हटल्यावर आता त्याला तर आणखी आनंदच होतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पाटील आलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणतो की मॅडम, मी असं ऐकलं की तुम्ही कुठेतरी एके ठिकाणी जागा शोधताय म्हणं. तेव्हा मग ती म्हणते की हो, मी माझ्या क्लाउड किचनसाठी जागा शोधते. आणि तेव्हा मग ती खूपच खुश होते आणि घरी अर्णवला सांगते की अर्णव सर, माझं काम होऊन गेलेलं आहे आणि ना माझ्या क्लाउड किचनसाठी मला एकदम बढिया अशी जागा मिळून गेलेली आहे. खरंच खूप आनंद झाला आहे मला, इतकी मोठी जागा मला मिळाली. आता आकाश आणि अर्णव मात्र हसत असतात, कारण अर्णवला माहीत असतं की त्याने पाटीलला स्वतःच पाठवलेलं असतं. तो मुद्दाम आनंद झाल्यासारखं दाखवतो आणि ग्रेट म्हणतो. तर इथे राकेश ईश्वरीला म्हणतो की ईश्वरीजी, अहो मला माहिती आहे, अहो काम करणं वेगळं असतं आणि असं घोड्यावर बसवणं हे वेगळं असतं आणि असं घोड्यावर कोणी बसू देऊ शकत असतं, मला माहिती आहे. तेव्हा मग ही विचार, हा कल्पना तुमच्याकडे कुठून आली आहे हे मला चांगलंच कळतं आहे. तिकडे तुम्ही त्या अर्णवकडे गेलेलात, त्यानेच तुमच्या मनात ना काहीतरी भरवलेलं असणार. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते, परंतु राकेशजी मला सांगा की तुम्हाला कसं समजलं की मी तिकडे अर्णव सरांकडे गेले होते ते? मी तर तुम्हाला सांगितलं पण नव्हतं. असं म्हटल्यावर आता इथे राकेशचा चांगलाच पर्दाफाश होताना दिसणार असतो, कारण राकेश हे सगळं चुकून बोललेला असतो. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.